केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का? सीएम फडणवीसांनी एकाच वाक्यात सांगितलं आणि विषय संपवला. मोठी उलथापालथ होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदारी मिळेल असा दावा संजय राऊतांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्यास मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी अशी इच्छा शिवसेनेचे नेते व्यक्त करत आहेत. केंद्रीय देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याच्या चर्चेनं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आता या चर्चेवर खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मी परवाच दिल्लीला गेलो होतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याची चर्चा फेटाळून लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलंय आणि त्यावेळेस त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चेवर उपरोधिक भाष्य केलं आहे. तर कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, काल सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीच्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय घेतला की मागची कर्जमाफी होती ती जी महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी होती. यात ज्यांना माफी मिळाली होती परंतु ते आता डिफॉल्टमध्ये गेले आहेत. त्यांना आधी 50,000पर्यंत रिलीफ देणार होतो, परंतु सत्तारूढ पक्षाचा आग्रह होता की त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. आपण ते मान्य केलं आहे आणि ही महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. तर कर्जमाफीचं शरद पवारांनी स्वागत केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत. असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफी लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहे, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो. परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं. त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केली. त्यांचे आभार. मी ऐकलं नाही पण मी त्यांचा आभारी. एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ. पण भरपूर परवाच गेलो होतो दिल्लीला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.